Hello everyone, myself Mahesh Pore, and in today's session we are going to learn about some software testing concepts. Okay. In last session we had learned about the black box testing. Okay. In that we seen how to examine the specification or how to test the software without having the knowledge of the internal code. So you know that the black box testing is all about the specification. Okay. In static black box testing, we are going to test the specification document. In dynamic black box testing, we are going to test the software, whether the software gives the output as per the specification or not. Okay? But the software testing is not limited to treating the specification or the program like a black box. Okay? Because in some industry or in some software application, that is the application like military applications, financial applications, factory automation or medical softwares. Okay. The application like this requires some security, okay, or which want to focus morely on the design and the code. Okay. So as a black box tester, you are not able to test that type of the applications. Okay. So how to test that type of the applications? The answer is the white box testing. So in today's session, we are going to learn about the white box testing. Okay. Obviously, if you have some internal knowledge of the code, you are able to write the good test cases. Okay. And if you have some programming experience, even if it is just little, you can also performing the testing on the software architecture and the code. जर मला सॉफ्टवेअरचा आर्किटेक्चर कोड जर समजत असेल, माहिती असेल, तर आपलं सॉफ्टवेअर कुठं ब्रेक होऊ शकतं, सॉफ्टवेअरचे लूपहोल्स काय आहेत, सिक्युरिटी कन्स्ट्रेंट काय आहेत, या सगळ्या गोष्टी जर मला इंटरनल कोड समजत असेल तर माहिती होऊ शकतं. इफ आय हॅव द नॉलेज ऑफ द इंटरनल कोड, इट इज हेल्पफुल टू राईट द टेस्ट केसेस. सॉफ्टवेअरला इनपुट काय द्यायचं आणि मला आउटपुट काय मिळणार आहे किंवा ते कुठं ब्रेक होऊ शकतं, हे सगळ्यात जास्त नॉलेज व्हाईट बॉक्स टेस्टरला असणार आहे. बिकॉज द व्हाईट बॉक्स टेस्टर नोज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ युअर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. ओके. व्हाईट बॉक्स टेस्टिंग काय करत होतो आपण? व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये जस्ट इनपुट देत होतो आणि आउटपुट एक्सपेक्टेड प्रमाणे ऍक्च्युअल आउटपुट मिळते का नाही एवढंच चेक करतो. सो देर आर सम लिमिटेशन्स. इफ यू डोंट नो द इंटरनल स्ट्रक्चर, इंटरनल कोड, ऍक्च्युअली इनपुट तुम्हाला काय द्यायचं आहे हे गेसिंग करायला अवघड जाणार. बट इफ यू हॅव द नॉलेज ऑफ द इंटरनल कोड, यू कॅन राईट द गुड टेस्ट केसेस. ऍक्च्युअल इनपुट काय द्यायचं हे सगळ्यात जास्त नॉलेज व्हाईट बॉक्स टेस्टरला असणार. So obviously the white box testing is a software testing technique in which the internal structure, design and coding of the software are tested to verify the flow of input output and to improve design, usability and security. व्हाईट बॉक्स टेस्टरला इंटरनल स्ट्रक्चर माहिती असल्यामुळे असे काही इनपुट्स व्हाईट बॉक्स टेस्टर तुमच्या ॲप्लिकेशनला देईल आणि तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट करेल. टेस्ट करताना व्हाईट बॉक्स टेस्टर काय टेस्ट करेल? ऑब्विसली एक्सपेक्टेड आउटपुट आणि ऍक्च्युअल आउटपुट याच्यामध्ये कंपॅरिझन होणारच आहे, परंतु त्या इनपुटला सॉफ्टवेअर डेव्हलपरनं लिहिलेल्या कोड मधले कुठला कोड एक्झिक्यूट होतो. जेवढे स्टेटमेंट तुमच्या प्रोग्राम मध्ये लिहिलेले आहेत तेवढे स्टेटमेंट सगळे एक्झिक्यूट होण्यासाठी कुठले इनपुट्स हवे आहेत हे व्हाईट बॉक्स टेस्टर कन्सिडर करू शकतो. Simple आहे. The program contains the statements, conditions, branches, okay? And all that one. Okay? तुमचा लिहिलेला कोड एकही स्टेटमेंट त्यातलं रिडंडंट नसलं पाहिजे. इट इज अ जॉब ऑफ द टेस्टर. जो कोड तुमचा कधी एक्झिक्यूटच होणार नाही असा कोड तुमच्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन किंवा डेव्हलपरनं लिहिलेला नसला पाहिजे. सिंपल, जेव्हा कोड एखाद्या सॉफ्टवेअर टेस्टरला माहिती असतो तेव्हा तो कोड, ती लाईन, ती स्टेटमेंट, ती कंडिशन, ती ब्रँच एक्झिक्यूट होण्यासाठी कुठले इनपुट सॉफ्टवेअरला अप्लाय करावे लागतील हे व्हाईट बॉक्स टेस्टर चांगलं समजू शकतो. त्याप्रमाणे इनपुट तयार करून तो सॉफ्टवेअरवर अप्लाय करेल आणि चेक करेल की सगळा फ्लो, इनपुट आउटपुट फ्लो किंवा डिझाईन, फंक्शनॅलिटी जी प्रोग्राममध्ये लिहिलेली आहे ती सगळी एक्झिक्यूट होते का नाही. सो सिम्पली द व्हाईट बॉक्स टेस्टिंग इज नथिंग बट व्हॉट? इट इज इंटरेस्टेड to test the software having the knowledge of internal code.
So see here in white box testing, the code is visible to the tester. So it is also called as clear box testing, open box testing, transparent box testing, code based testing, and glass box testing. Okay. Because the code is transparent to the tester. Black box testing मध्ये काय बघितलं? The tester is not interested in the internal structure. Okay. But in white box testing, the tester is interested in the internal structure, internal code. So it is called as a transparent or clear box testing. कारण याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं टेस्टर जो असणार आहे, the tester must have the knowledge of the internal code, internal technology, internal programming techniques. Okay. If you have some programming experience, it is easy to write the test cases or test the software thoroughly. Okay. So here, black box testing involves testing from an external or end user type of perspective. Simple जसं बघितलं आपल्याला pretend to be customer. Black box testing मध्ये एक टेस्टिंग टेक्निक आहे pretend to be customer, because you don't have the knowledge of the internal code black box मध्ये. कस्टमरला सुद्धा इंटरनल कोड मध्ये किंवा प्रोग्रामिंग मध्ये काही समजत नसणार आहे किंवा इंटरेस्ट नसणार आहे. सो ब्लॅक बॉक्स टेस्टर अँड द कस्टमर ऑर एंड युजर इज सेम वन. एंड युजरला काय पाहिजे, त्याच्या रिक्वायरमेंट काय आहेत, त्या फुलफिल होतात का नाही, जस्ट गिव्हिंग द इनपुट, हे आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये टेस्ट करतो. सो इन ब्लॅक बॉक्स टेस्टिंग वी आर थिंकिंग ॲज पर द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द एंड युजर. बट इन अदर हँड व्हाईट बॉक्स टेस्टिंगला काय करावं लागणार आहे, जसं सांगितलं तुम्हाला, व्हाईट बॉक्स टेस्टरला इंटरनल स्ट्रक्चर माहिती पाहिजे, इंटरनल कोड माहिती पाहिजे, इंटरनल फ्लो कसा होतो, डिझाईन फंक्शनॅलिटी कधी एक्झिक्यूट होणार आहे हे माहिती असणार आहे. दॅट्स वाय द ब्लॅक बॉक्स टेस्टर revolves around the internal testing. So the next point is, what do you verify in white box testing? आता white box testing करायचं म्हणजे काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा the code is visible to the tester in white box testing. व्हाईट बॉक्स टेस्टरला काय करायचे, अशा इनपुट्स टेस्ट केसेस मध्ये लिहायचे आहेत ज्या इनपुट्सनी तुम्ही जो काय कोड लिहिलेला आहे तो सगळा कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सपोज इफ एल्स तुम्ही यूज केलेला आहे प्रोग्रामिंग मध्ये. इफ कंडिशन इज टू ती ब्रांच एक्झिक्यूट होईल, एल्स दुसरी ब्रांच एक्झिक्यूट होईल. ॲज अ व्हाईट बॉक्स टेस्टर तुम्हाला काय करावं लागतील, एक इनपुट असं द्यावं लागेल, कंडिशन ट्रू होईल आणि तो ब्लॉक एक्झिक्यूट होतो का नाही तो चेक करावा लागेल. दुसऱ्या केसला दुसरं एखादं इनपुट द्यावं लागेल, कंडिशन फॉल्स झाल्यानंतर एल्स पार्ट तुमचा एक्झिक्यूट होतो का नाही बघावं लागेल. तसेच सगळा कोड कवर एक्झिक्यूट होतो का नाही असे जे इनपुट्स आहेत ते इनपुट्स तुम्हाला ॲज अ व्हाईट बॉक्स टेस्टर म्हणून टेस्ट केसेस मध्ये लिहावे लागतील. सो इन शॉर्ट, सी हियर, व्हाईट बॉक्स टेस्टिंग इन्व्हॉल्व्स द टेस्टिंग ऑफ द सॉफ्टवेअर कोड फॉर द फॉलोइंग, दॅट इज इंटरनल सिक्युरिटी होल्स. जसं आता मी मगाशी तुम्हाला काही ऍप्लिकेशन सांगितले, military application, banking application, okay, which morely focuses on the security. Okay. So security तुमची कुठली क्रॅक होऊ शकते का, तसा कोड तुमचा कुठला कोड आहे का, किंवा तो डायरेक्टली ऍक्सेस होऊ शकतो का, हे आपल्याला इंटरनल कोडचं नॉलेज असल्यानंतर समजू शकतो. ओके. सो सिक्युरिटी कन्सर्न्स तुम्हाला ॲज अ व्हाईट बॉक्स टेस्टर चेक करावे लागते. सेकंड, द ब्रोकन ऑर पुअरली स्ट्रक्चर्ड पाथ इन द कोडिंग प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, काही एक्सटर्नल रिसोर्सेस जर तुमचं प्रोग्रामिंग यूज करत असेल, फॉर एक्झाम्पल डेटाबेस और सम वेबसाईटच्या लिंक्स आहेत, त्या लिंक्स किंवा डेटाबेस कनेक्शनच्या लिंक्स ज्या आहेत त्या जर ब्रोकन लिंक्स असतील, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण पाहिजे त्या रिसोर्सला जम्प करू शकत नाही, असे लिंक्स, अशा पाथ ज्या असतील त्या चेक कराव्या लागतील. जे काही लिंक्स आपण कोडिंग मध्ये प्रोव्हाइड केलेलो आहोत त्या सगळ्या वेल डिफाईन आहेत आणि ऍक्च्युअली त्या फिजिकल रिसोर्सेस अवेलेबल करून देऊ शकतात, हे चेक करावं लागेल. काही लिंक्स, काही पाथ्स ब्रोकन आहेत का हे चेक करावं लागेल. थर्ड वन इज, ॲज अ व्हाईट बॉक्स टेस्टर यू वॉन्ट टू व्हेरीफाय द फ्लो ऑफ स्पेसिफिक इनपुट्स थ्रू द कोड. जसं मी आता पहिल्यांदा सांगितलं, एक इनपुट दिल्यानंतर तुमच्या कोडिंग मधला कुठला पार्ट एक्झिक्यूट व्हायला पाहिजे तो होतो का हे तुम्हाला टेस्ट करावं लागेल. त्याच्याचप्रमाणे एक्सपेक्टेड आउटपुट तुम्हाला मिळतं का ते टेस्ट करावं लागेल.
कंडिशन्स असतील, लूप्स असतील, काही फंक्शनॅलिटी तुम्ही प्रोव्हाइड केलेला असाल प्रोग्राममध्ये, त्या सगळे फंक्शन्स एक्झिक्यूट होतात का, सगळ्या कंडिशन्स एक्झिक्यूट होतात का, सगळे ब्रांचेस लूप्स एक्झिक्यूट होतात का, असे इनपुट्स देऊन तुम्हाला सगळा कोड कधी एक्झिक्यूट होतो आणि तो एक्सपेक्टेड आउटपुट देतो का हे टेस्ट करावं लागेल. You want to test each statement, object, function of the code. Okay? So the testing can be done at the system integration and unit level of the software development. Okay, as you know, unit testing. Your project is divided into the different units. Okay, and if a programmer writes some unit or some module, okay, डेव्हलपर कडून तो मॉड्यूल लेवलला तुम्ही कोडिंग टेस्ट करू शकताय. एकापेक्षा जास्त जेव्हा मॉड्यूल तुम्ही कंबाईन करताय त्यावेळी तिथला कोड टेस्ट करू शकताय किंवा पूर्ण सिस्टीमचा कोड तुम्ही टेस्ट करू शकता. वन ऑफ द बेसिक गोल ऑफ द व्हाईट बॉक्स टेस्टिंग इज टू व्हेरीफाय वर्किंग फ्लो ऑफ अन ऍप्लिकेशन. आता आपण डिस्कस केलं. It involves the testing a series of predefined inputs against the expected and desired output so that when a specific input does not result in expected output, you have encountered a bug. Okay? Simply, सगळ्यात महत्त्वाचं, if you have certain knowledge or little knowledge of programming, or if you have some programming experience, okay, then you may be the good tester. Okay? Because if you have the knowledge of the internal codes, you are able to write the good test cases as well as you know your software good, as well as you know the limitations of the softwares. Again, you know which inputs crack your software. Okay? So the white box tester performing certain in some organization, the developer also considered as a white box tester because developer well knows the internal code of your software. Okay, so as a white box tester you want to verify all these things. Again, there are the two types of the white box testing. First is static white box testing and second is dynamic white box testing. Okay, so first see what is meant by static white box testing. The static means what? Static testing refers to testing something that is not running. Okay, it is only examining and reviewing. Static means what? आपण कुठलंही सॉफ्टवेअर इथं रन करून बघत नाही, फक्त एक्झामाइन करतो किंवा रिव्ह्यू करतो. ओके, आणि व्हाईट बॉक्स म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला आता? The white box is nothing but it implies having the access to the code or being able to see it and review it. Okay, so static white box testing चा meaning काय होणार आहे? We are going to examine only design and the code. We are interested in reviewing or examining the design and the code. इथे डॉक्युमेंटेशन आपण चेक करणार आहे, इथे आपण डिझाइन चेक करणार आहे, त्याच्यानंतर ऍक्च्युअल कोड काय करणार आहे चेक करणार आहे. बिकॉज स्टॅटिक मीन्स व्हॉट? स्टॅटिक टेस्टिंग इज इन स्टॅटिक टेस्टिंग वी आर नॉट गोइंग टू एक्झिक्यूट द प्रोग्राम and white box testing is nothing but we have the knowledge of the internal codes. So examine and reviewing the code and design is under the static white box testing. Okay? So see here, static white box testing is the process of carefully and methodically reviewing the software design, architecture, or the code for the bugs without executing it. It is sometimes referred as what? The structural analysis. Okay? So जसं आपण स्टॅटिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये बघितलं, the same techniques are used here. Only the difference is that in black box testing we are going to interested in the specification and documentation, but in white box testing we are interested in the design and the code. Okay, so the same techniques are used here. The formal reviews, walkthroughs, inspection, peer reviews, technical reviews are the examples of the static white box technique. Okay, so let's see one by one. What is meant by formal review? Okay. A formal review is the process under which static white box testing is performed. A formal review can range from a simple meeting between the two programmers to detailed or rigorous inspection of the software design or its code. Okay. A review means what? It is just like a meeting. It is a simple meeting. Okay. मग ती मीटिंग दोन प्रोग्रामर मध्ये होईल किंवा जर गरज असेल तर एक टीम फॉर्मेशन केलं जाईल आणि तिथं तुमचं सॉफ्टवेअरचं डिझाइन आणि जे कोड आहे तो डिस्कस केला जाईल.
पॉसिबली प्रत्येक जण आपलं ओपिनियन मांडेल आणि त्यातून काहीतरी कन्क्लुजन निघेल की हा कोड सस्पिशियस आहे, हा कोड एक्स्ट्रा ऍड करायला पाहिजे, हा कोड रिडंडंट आहे, हे डिझाईन चेंज व्हायला पाहिजे, मॉड्यूलचं इंटरडिपेंडन्सी चेक करायला लागेल. सो ह्या मीटिंगमध्ये ह्या गोष्टी रिव्ह्यू केल्या जातील आणि त्याचे एक सर्टन आउटपुट तुम्हाला शो केलं जाईल. सो देर आर सम essential elements in the formal review, that is when two or more than two people coming together for a meeting or discuss something, okay? There are some steps or some elements are required or some standards are required. That is first one, identify the problems, okay? कुठं प्रॉब्लेम डिझाईन मध्ये आहे, कोड मध्ये आहे, तो सगळ्यांनी बसून आयडेंटिफाय करावं लागेल. ऑर्गनायझेशनचं कल्चर जे आहे, ऑर्गनायझेशनचे रूल्स जे आहेत, ओके, किंवा एक स्टँडर्ड जर आपण यूज करत असू तर त्या स्टँडर्डचे रूल्स काय आहेत ते फॉलो करावे लागतील. तुमच्या मीटिंगचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागेल आणि फायनली सगळ्या ह्या गोष्टी डिस्कशन करून त्याच्यावर एक रिपोर्ट लिहावं. ओके, सो फॉर्मल रिव्ह्यू इज लाईक दॅट वन. फॉर्मल रिव्ह्यू सगळ्यात महत्वाचा काय, बिकॉज इट इज द फर्स्ट स्टेज. ओके, सो इट कॅचेस द मोर बग्स. त्यामुळं पहिल्यांदाच जर तुम्ही फॉर्मल रिव्ह्यू केला युनिट लेवलला किंवा डिझाईन लेवलला, तर तिथंच बग बऱ्यापैकी तुम्हाला फाउंड होतील, ते पुढच्या फेजमध्ये पर्क्युलेट होणार नाहीत. त्यामुळं ऑब्व्हियसली जसं याच्या अगोदर डिस्कस केलं, टेस्टिंगची कॉस्ट कमी होईल, टेस्टिंगचा टाइम कमी होईल. सेकंड इज नथिंग बट व्हॉट, the peer review. It is also called as a buddy review. It is just take the review between the two programmers. Okay, for example, peer, the easiest way to get the team members together and doing their first formal review of the software is through the peer reviews. Okay, it is the least formal method. The peer review are often held with just a programmer who wrote or designed the architecture or wrote the code, and one or two other programmers or testers acting as a reviewer. Okay, ज्यानं कोड लिहिलेला आहे, डिझाईन केलेला आहे, तो काय करेल, तो प्रेझेंट करेल आणि एक किंवा दोन दुसरे प्रोग्रामर्स किंवा टेस्टर्स तो जो प्रेझेंट करतोय तो बघतील आणि त्यांचे कमेंट्स देतील किंवा त्यातले काही लूपहोल्स बग्स त्यांना काय वाटतात ते रिपोर्ट करतात. इट इज इन्फॉर्मल, मोस्ट इन्फॉर्मल, बिकॉज काही वेळा असं सुद्धा होतं कंपनीमध्ये, जसं आपण म्हणतो, आपण आपल्या चुका आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही, कारण आपला एक पर्स्पेक्टिव्ह माइंडनं आपण केलेल्या गोष्टीकडे बघत असतो. सो मे बी पीअर रिव्ह्यू मध्ये असं सुद्धा होतं की सपोज दोन डेव्हलपर आहेत, टेस्टर इन्व्हॉल्व न करता एका डेव्हलपरनं आपला कोड दुसऱ्या डेव्हलपरला टेस्ट करायला द्यायचा किंवा रिव्ह्यू करायला द्यायचा आणि दुसऱ्या डेव्हलपरनं आपला कोड पहिल्या डेव्हलपरला रिव्ह्यू करायला द्यायचा. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट, the buddy review. It is most informal one. Okay, next one is nothing but the technical review. Okay, whatever the technical analysis is done in that review, म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर चे रिक्वायरमेंट काय आहे, त्याला कुठलं हार्डवेअर लागणार आहे, टेक्निकल एन्व्हायरमेंट त्याला काय लागणार आहे, टेक्निकल लँग्वेजेस कुठल्या लागणार आहेत, टेक्निकली तुम्ही जे काय डेव्हलप करणार आहात त्या गोष्टी सगळ्या टीम मेंबरना माहिती आहेत, त्याचं रिप्रेझेंटेशन काय, या सगळ्या गोष्टी टेक्निकल रिव्ह्यू मध्ये केल्या जातात. फॉर एक्झाम्पल हियर, द टेक्निकल रिव्ह्यू इज अ डिस्कशन मीटिंग that focuses on the technical content of the document. It is less formal review and it is guided by the trained moderator or technical expert. For example, suppose तुम्हाला एखादा application network मध्ये करायचा आहे, so technical expert obviously लागणार आहे की दोन application technically कनेक्ट कशा करायच्या, त्याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर कसा होणार आहे, त्याला ऍक्च्युअली तुमचा सेटअप काय लागणार आहे, त्याला प्लॅटफॉर्म काय असणार आहे, हार्डवेअर काय रिक्वायरमेंट आहे त्याची. सो ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी टेक्निकल रिव्ह्यू मध्ये केल्या जातात. त्यासाठी तुम्हाला टेक्निकल एक्सपर्टची गरज असणार आहे त्या ठिकाणी. ओके, सो द गोल ऑफ द टेक्निकल रिव्ह्यू इज नथिंग बट व्हॉट, द गोल इज टू इव्हॅल्युएट द व्हॅल्यू ऑफ टेक्निकल कन्सेप्ट in the project environment, build the consistency in the use and representation of the technical concepts. In early stages, it ensures that the technical concepts are used correctly. Maybe जेव्हा डेव्हलपर कडे काही कोड डेव्हलप करायला येतो त्यावेळी एक कॉमन स्ट्रॅटेजी ठरवली जाते की कुठल्या गोष्टीला कुठल्या रिसोर्सला काय म्हणायचं. बिकॉज युनिफॉर्मिटी इज ऑल्सो the important
युनिफॉर्मिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट बिटवीन ऑल द टीम्स, बिकॉज तुमचं सॉफ्टवेअर जे आहे ते कोण एक किंवा दोन डेव्हलपर डेव्हलप करत नाही. युअर सॉफ्टवेअर इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ द मॉड्यूल्स अँड मे the number of developers or the employees from the separate branches working on that one. Okay? So एक common technical concept, एक technical document डेव्हलपरच्या हातात पाहिजे की ह्या व्हेरिएबलला काय नाव द्यायचं आहे, हे फंक्शन कुठल्या नावाचं असणार आहे, हा क्लास कुठल्या नावाने असणार आहे. सो देर आर अ नंबर ऑफ द टेक्निकल थिंग्स आर देअर. ह्या गोष्टी त्यांना माहिती पाहिजे. सो टेक्निकल डॉक्युमेंट हे करेक्टली यूज व्हायला पाहिजे. ॲट अर्ली स्टेजेस हे टेक्निकल डॉक्युमेंट तयार व्हायला पाहिजेत की ह्यात ह्या नावाचे हे मॉड्यूल्स आहेत, त्यात हे क्लासेस असणार आहेत, त्यात हे व्हेरिएबल्स असणार आहेत, ह्या फंक्शनला ह्या मेथडला आपण हे म्हणणार आहे. सो हे टेक्निकल डॉक्युमेंट तुम्हाला सर्क्युलेट करावं लागेल. सो नोटिफाय द पार्टिसिपंट्स रिगार्डिंग द टेक्निकल कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट. सो टेक्निकल रिव्ह्यूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली टेस्ट केल्या जातात आणि त्या तुमच्या टीममध्ये सर्क्युलेट केल्या जातात. The most review used is nothing but the walkthroughs. The walkthroughs are the next step in the formality from peer reviewers. So in walkthroughs, the programmer who wrote the code formally present it to the small group of 5 or so other programmers and the testers. The reviewers should receive the copies of the software in advance of the review, so they can examine it and write the comments and questions that they want to ask at the review. Having at least one senior programmer as a reviewer is very important. Okay, so see here what happens in that one. The presenter reads through the code line by line or function by function, explaining what the code does and why. The reviewers listen and question anything that looks suspicious. Because of the larger number of the participants involved in the walkthroughs compared to the peer review, it is much more important for them to prepare for the review and to follow the rules. It is also very important that after the review, the presenter write a report telling what was found and how he plans to address any bugs discovered. इथं काय होईल, ज्यानं तुमचा कोड लिहिलेला आहे, दॅट इज द प्रोग्रामर, तो काय करेल, त्यानं लिहिलेला जो कोड आहे तो स्मॉल ग्रुपच्या समोर प्रेझेंट करेल. जेव्हा हा रिव्ह्यू किंवा ही मीटिंग चालू असते त्याच्या अगोदर, मीटिंग चालू व्हायच्या अगोदर काय रिव्ह्यू करायचा आहे याची एक कॉपी सगळ्यांना दिली जाते. प्रेझेंटर म्हणजे ज्यानं कोड लिहिलेला आहे तो त्याचा कोड प्रेझेंट करेल सगळ्यांच्या समोर, आणि ऍक्च्युली रिव्ह्यूअरना जे वाटतं, रिव्ह्यूअर्स आर ऑल्सो द प्रोग्रामर्स ऑर द अदर प्रोग्रामर्स ऑर द टेस्टर्स, ते नोट डाऊन करतील, काही क्वेश्चन्स विचारले जातील, काही कमेंट्स केल्या जातील आणि फायनल एक रिपोर्ट तयार केला जाईल की हा कोड इथं सस्पिशियस वाटतो, या कोडमध्ये हे रिडंडंट आहे, ज्याचा यूज नाही, यामध्ये ही फंक्शन ऍड करायला पाहिजे, हा कोड ऍड करायला पाहिजे. सो व्हॉट एव्हर द सजेशन्स ऑफ द टीम, फायनली एक रिपोर्ट तयार केला जाईल आणि त्याच्या थ्रू नंतरचं कोडिंग केलं जाईल. सो इथं कोड टेस्ट केला जाईल 5 ते 6 जणांच्या ग्रुपमध्ये. नेक्स्ट वन इज मोर formal type of the review is nothing but called as an inspection. Okay? So in inspection, the person who present the code, that is the presenter or the reader, is not the original programmer. This forces someone else to learn and understand the material being presented, potentially giving a different slant and the interpretation. The other participant are called as an inspector. सो सी हिअर इथे काय करायचं, जसं मी आता तुम्हाला याच्या अगोदर डिस्कस केलं, जर मी लिहिलेला कोड मी प्रेझेंट करत असेल, कोड मी लिहिलेला तेव्हा माझा पर्स्पेक्टिव्ह त्याच टाईपचा असणार प्रेझेंट करताना. परंतु माझा कोड जर दुसऱ्यानं काहीतरी समजावून घेतला आणि तो प्रेझेंट करायला गेला, तर दुसऱ्यानं समजावून जर माझा कोड घेतला तर त्याचं इंटरप्रिटेशन आणि माझं इंटरप्रिटेशन याच्यामध्ये फरक असू शकतो. सो इन्स्पेक्शन मध्ये एक्झॅक्टली तेच होतं, ज्यानं कोड लिहिलेला आहे तो प्रेझेंट करत नाही. या उलट काय होईल, काही जण असाइन केले जातील टास्क, त्यांचं काम असेल की डेव्हलपरचा कोड समजावून घ्यायचा आणि त्यानं तो प्रेझेंट करायचा, आणि प्रेझेंट ज्यांच्या समोर करणार आहात, जे रिव्ह्यू करणार आहे, which is called as a inspector.
So the some inspector are also assigned the tasks such as the moderator and recorder to assure that the rules are followed and the review is run effectively. मॉडरेटर म्हणजे काय, मॉडरेटरला त्या गोष्टीमध्ये काही तो जे प्रेझेंट करत आहात त्याच्यामध्ये चेंज करू शकतो. रेकॉर्डर काय करेल, मीटिंग मध्ये जे काय चाललंय ते सगळं रेकॉर्ड किंवा रिपोर्ट करायचं काम करेल. सो सी हियर some participants are called inspector. Each is tasked with the reviewing the code from the different perspective such as user, tester or product support person. जे इन्स्पेक्टर म्हणून असाइन त्यांना टास्क होणार आहे त्यांचं काम काय असेल की जो काय कोड तो ते रिव्ह्यू करतात ते वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं त्यांनी चेक करायचं. युजरच्या पर्स्पेक्टिव्हनं, टेस्टरच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा सेल्स पर्सनच्या पर्स्पेक्टिव्हनं त्यांनी तो टेस्ट करायचा. This helps bring different views of the product under the review and very often identifies the different bugs. One inspector is even tasked with the reviewing the code backward, that is from the end to the beginning, and to make sure that the material is covered evenly and complete. Okay. So जेव्हा एकापेक्षा जास्त जणांच्या पर्स्पेक्टिव्हनं तुमचा कोड चेक केला जातो, तुमचा क्लायंट, तुमचा सेल्स पर्सन, तुमचा टेस्टर यांच्या पर्स्पेक्टिव्हनं तुमचा कोड टेस्ट केला जातो, देर आर मोर चान्सेस टू फाइंड आउट द मोर बग्स. ओके. त्यातले काही इन्स्पेक्टर परत रिव्हर्स सगळे मॉड्यूल्स तुमचे किंवा सगळा कोड टेस्ट करेल. After the inspection meeting is held, the inspector might meet again to discuss the defect they found and to work with the moderator to prepare a written report that identifies the rework necessary to address the problem. The programmer then makes the changes and moderator verifies that they were properly made. Depending on the scope and magnitude of the changes and how critical the software is, the reinspection may be needed to locate any remaining bugs. काय होईल, या टीम मध्ये, या मीटिंग मध्ये जे काय तुम्हाला बग फाइंड आउट होतील, तर मॉडरेटर काय करेल, त्याचा एक रिपोर्ट तयार करेल. परत जे काय बग्स फाइंड आउट झालेले आहेत ते डेव्हलपरला रिवर्क साठी असाइन केले जातील. डेव्हलपर ते बग फिक्स करेल. फिक्स केल्यानंतर ऍक्च्युअली ते फिक्स झालेत का नाहीत हे परत तुमचं रिइन्स्पेक्शन केलं जाईल. जेणेकरून कम्प्लिटली किंवा जे बग्स इन्स्पेक्शन मध्ये वाटतात ते ऍक्च्युअल नसणार आहे, त्यामुळे कम्प्लिटली तुमचं कोड टेस्ट झालेला आहे ह्याची श्युअरिटी इन्स्पेक्शन मध्ये आपल्याला मिळू शकते. ओके. सो इट इज व्हॉट द वन ऑफ द रिव्ह्यू टेक्निक, that is inspection, most formal technique and most disciplined technique of reviewing. So it is all about what? The static testing. Static white box testing. Simply white box because we are interested in design and the code. Static means what? We are going to test your software without executing your software. Okay. So the meaning of static white box testing is nothing but what? Examining or reviewing the design and the code. Okay. So there are some techniques, that is formal review, walkthroughs, inspections, peer reviews, technical reviews, and the inspection. Okay. So these are the techniques used for the static white box testing. The next point is nothing but the dynamic white box testing. Okay. So see here, what is mean by dynamic? So we already learned about the dynamic testing, that is testing something by executing your application or executing your software or executing your program is called as what? The dynamic testing. And white box means what? The tester are interested or the internal structure, internal code is seized to the tester. Okay. Tester ला internal code माहिती असणार आहे. Dynamic means what? Dynamic means what? By executing the software you are going to test. मग डायनॅमिक व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय असणार आहे, एखादं सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करून तुमचा इंटरनल कोड कसा एक्झिक्यूट होतो हे टेस्ट करणं. इट इज अ जॉब ऑफ द डायनॅमिक व्हाईट बॉक्स टेस्टर. जसं आता आपण स्टार्टिंगला बघितलं व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये, व्हॉट ऍक्च्युअली व्हेरीफाईज इन व्हाईट बॉक्स टेस्टिंग. व्हाईट बॉक्स टेस्टिंग व्हेरीफाईज whether all the
it verifies whether all the statements are executed or not, whether all the branches, all the conditions written in the program is executed or not. Okay. Whether there is any security related issues there. Okay. Whether whatever the links, whether a database or external resources link is broken or not. Okay. So all these is seen by the dynamic white box tester. Okay. So once again I repeat that when you are going to test your code by executing the program, or when you are going to input something to your software and checking how the code is executed, you will be able to write the exact inputs or exact test cases. एखाद्या इनपुटला तुमचा कोड कसा वर्क होणार आहे हे जेव्हा तुम्हाला माहिती असेल त्यावेळी तुम्ही तुमच्या सिस्टीमचे लूपहोल शोधू शकताय. त्याचबरोबर इनपुटिंग समथिंग, इनपुट काय द्यायचं हे टेस्ट केसेस मधले इनपुट्स तुम्ही क्लासिफाय करून ठराविक पाहिजे तेवढे पण इफेक्टिव्ह इनपुट्स तुमच्या सॉफ्टवेअरला टेस्ट करण्यासाठी अप्लाय करू शकता आणि तुम्ही त्याचा रिझल्ट गेट करून तो ॲज पर एक्सपेक्टेड आहे का नाही तो टेस्ट करू शकता. ओके. So see here, the dynamic white box testing is using information you gain from seeing what the code does and how it works to determine what to test and what not to test and how to approach the testing. जेव्हा तुम्हाला कोड माहित असतो त्यावेळी जेव्हा एखाद्या इनपुटला तुमचा प्रोग्राम कसा रन होणार आहे, कुठल्या कुठले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहेत, कंडिशन्स कुठल्या एक्झिक्यूट होणार आहेत, सगळं कोड कव्हरेज जो लिहिला आहे तो एक्झिक्यूट होण्यासाठी कुठले इनपुट्स पाहिजेत, कुठला पार्ट रिडंडंट आहे, कुठला ॲक्च्युअल आपल्याला अजून त्यात कोड इम्प्रूव्ह करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला डायनॅमिक व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये समजतात. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट द स्ट्रक्चरल टेस्टिंग बिकॉज यू कॅन सी and use the underlying structure of the code to design and run your test. Okay. So see what are the techniques of the white box testing. There are something following are the important white box testing techniques. First is functional testing. Second is statement coverage, decision coverage, branch coverage, condition coverage, okay, multiple condition coverage, finite state machine coverage, path coverage, control flow testing, data flow testing. It is all about the technique decides whether there is sufficient coverage or all the coverage is done by inputting something or not. Okay. For example, statement coverage. एखादा इनपुट मी जेव्हा माझ्या सॉफ्टवेअरला देतो त्यावेळी त्या सॉफ्टवेअरचा लिहिलेला कोड मध्ये किती स्टेटमेंट एक्झिक्यूट होतात, डिसिजन स्टेटमेंट यूज केले असतील तर त्या इनपुटला कुठले कुठले डिसिजन स्टेटमेंट एक्झिक्यूट होतात, ब्रांचेस असतील इफ लूप, व्हाईल लूप, कुठल्या कुठल्या ब्रांच एक्झिक्यूट होतात, कंडिशन्स सॅटिस्फाय झाली तर कुठले स्टेटमेंट कव्हर होतील, सॅटिस्फाय नाही झाले तर कुठले स्टेटमेंट कव्हर होतील. आता हे कव्हरेज आपण शो करायचं आहे की एखाद्या इनपुटला काय काय कव्हर होणार आहे आणि त्याच्यानुसार सपोज काही पार्ट तुमच्या प्रोग्रामिंग मधला कव्हर होत नसेल तर तो प्रोग्रामिंग चा पार्ट एक्झिक्यूट होण्यासाठी कुठलं दुसरं इनपुट तुम्हाला अप्लाय करावं लागेल हे आपल्याला ॲज अ व्हाईट बॉक्स टेस्टर समजेल. सो सी वन बाय वन आपण बघूयात की एखादं इनपुट जर मी सॉफ्टवेअरला दिलं तर स्टेटमेंट कव्हरेज, डिसिजन कव्हरेज, ब्रांच कव्हरेज, कंडिशन कव्हरेज याच्यावरून आपल्याला वेगवेगळे इनपुट्स टेस्ट केसेस मध्ये जे लिहायचे आहेत ते इनपुट्स कसे वाढवता येतात. सो फर्स्ट सी व्हॉट इज माय फंक्शनल टेस्टिंग. Obviously, whatever we write the code, we write the functionality of your software. Okay. So, ही functionality आपण कशी लिहितो as per the requirement of the customer or as per the SRS. Okay. As per the specification document. So, specification document मध्ये जे मेन्शन केलेली फंक्शनॅलिटी आहे ती फंक्शनॅलिटी तुमचा कोड प्रोव्हाइड करते का हे टेस्ट करणं which is nothing but called as what the functional testing. Okay, so see, functional testing is a type of the software testing that validates the software system against the functional requirement or specification. The purpose of the functional test is to test each function of your software application by providing appropriate input, verifying the output against the functional requirement. Okay. जेवढे फंक्शनॅलिटी तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये आहे ती फंक्शनॅलिटी ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला आउटपुट देतं का नाही हे चेक करणं which is called what the functional testing. Okay.
आता सिंपल आहे, ह्या फंक्शनॅलिटी आपण कोडमध्ये एंट्री करणार आहोत. ओके, सो तो कोड आपल्याला ती फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते का नाही हे टेस्टिंग आपल्याला इथं होईल. The prime objective of functional testing is checking the functionalities of the software system. Okay. It concentrates on mainline functions, that is testing the main functions of an application. So if you take a simple example of any application, there are the number of the functions are there. Login functions is there, some administrator functions is there, some guest functions is there, number of the functions the application contains. So testing the main function is a goal of the functional testing. Then the important part is the usability. Usability means what? This usability testing tests whether the functionality implemented by the developer is easily used by the customer user or not. Is there any is there any difficulty to use this software, use this application to the user? Okay. So it involves what? The basic usability testing of the system. It checks whether a user can freely navigate through the screens without any difficulty. Okay. So the most important point is that whatever the application you are going to sell to the customer, it should be the user friendly. Okay. युजरला ते सॉफ्टवेअर कुठल्याही गाईडलाईन शिवाय किंवा मिनिमल गाईडलाईन्स घेऊन ते सॉफ्टवेअर त्यातल्या फंक्शनॅलिटी तुम्हाला एक्झॅक्टली ऍक्सेस करता यायला पाहिजे. सो दिस इज अ फंक्शनल टेस्टिंग पार्ट. Next is accessibility, that is it checks the accessibility of the system for the user. And third one is what? Last one is what? Error conditions. The uses of testing techniques to check for the error conditions. It checks whether suitable error messages are displayed or not. Okay. For example, if certain wrong entry is done by the user, your system convert this information message to the user. Okay. For example, suppose you are entering the wrong username or wrong password. So what is the job of our application? It must shows the error message to the user, that is username is invalid or password is invalid. Okay. So whatever the functionality defined in the specification document, whether your application meets that requirement or not, it's a goal of functional testing. Okay. Next one, how to do the functional testing? Simple, identify the test inputs. Okay. तुम्हाला टेस्ट केसेस मध्ये जे आपण अप्लाय करणार आहोत इनपुट सॉफ्टवेअरला ते आयडेंटिफाय करावं लागणार की एखादं फंक्शन टेस्ट करण्यासाठी मला कुठलं इनपुट सॉफ्टवेअरला अप्लाय करावं लागेल. सो फर्स्ट इज व्हॉट? आयडेंटिफाय द टेस्ट इनपुट विच कंटेन्स द पॉझिटिव्ह इनपुट, negative input. Okay. It contains the boundary values, it contains the equivalence partitioning element and all that one. Okay. As a software tester, your job is to find the number of the inputs. Okay. Not large number of inputs, but different inputs, maybe different inputs you want to apply on the application. So first you want to identify which inputs gives or tests the various functionality of your software. Okay. So first is what? Identify the test inputs. Second is what? Compute the expected outcomes with the selected test input values. Okay. Execute the test cases. Apply this input to the application. See the code. See the output. And last one is what? Comparison of actual and computed expected result. And decide whether the functionality is well appreciated or well executed or not. Okay. इनपुट ठरवा, असे इनपुट ठरवा की जे तुमच्या ऍप्लिकेशनचे सगळे फंक्शन्स टेस्ट करेल. ते इनपुट्स तुमच्या ऍप्लिकेशनला अप्लाय करा. इनपुट्स दिल्यानंतर तुमच्या ऍप्लिकेशनचा कुठल्या फंक्शनॅलिटीचा कोड एक्झिक्यूट होतो त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि फायनली तुमचं ऍप्लिकेशन जे आउटपुट देणार आहे ते चेक करा की एक्सपेक्टेड आउटपुट सारखं ते आउटपुट आपल्याला मिळतं. आणि त्याच्यावरून आपण डिसाईड करू शकतो वेदर माय ऍप्लिकेशन मीट्स ऑल द फंक्शनॅलिटी ऑफ द सॉफ्टवेअर. ओके. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट? द फर्स्ट टेस्टिंग, that is functionality testing, functional testing. Okay. Next one is the code. You want to
test which code is executed for the certain given input. Okay. What code is covered for the particular input. Once again, I repeat that the main goal of the software tester is that to finding out which code is redundant one, which code you want to add extra. It finds out according to the code which inputs are suitable to test your software. Okay. So see here, at very first I want to test whatever the code written by the developer where this all code is executed at least once or not. तुम्हाला असे इनपुट्स टेस्ट केसेसमध्ये तयार करावे लागतील जेणेकरून डेव्हलपरनी जो कोड लिहिलेला आहे तो ऍटलिस्ट प्रत्येक स्टेटमेंट त्याचा एकदा तरी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. सो as with the black box testing, the testing data is only the half the battle. Okay. For comprehensive coverage, you must also test the program states and the program's flow among them. Okay. You must attempt to enter and exit every module, execute every line of code, and follow every logic and decision path through the software. This type of the testing is called as what? Code coverage testing. So you must attempt to enter and exit every module, execute every line of code, follow every logic and decision path through the software. Okay. असे इनपुट्स तुम्हाला तयार करावे लागतील की ते इनपुट तुमच्या सॉफ्टवेअरला अप्लाय केल्यानंतर तुमच्या कोड मधलं प्रत्येक स्टेटमेंट ऍटलिस्ट एकदा तरी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. So code coverage is dynamic white box testing because it requires what? It requires you to have the full access to the code to view what parts of the software you pass through and when you run your test cases. एखाद्या इनपुटला तुमचा कोडचा कुठला पार्ट एक्झिक्यूट होणार आहे आणि कुठला रिमेनिंग राहणार आहे त्यासाठी दुसरं कुठलं इनपुट मला अप्लाय करून तो पार्ट कसा एक्झिक्यूट होतो आणि काय आउटपुट देतं हे टेस्ट करावं लागेल. So it identifies which portion of the software were executed, which parts of the software your test cases don't cover, which test cases are redundant, and what new test cases need to be created for the better coverage. Okay. So ultimately the goal is that the advantage is that when you have certain knowledge of the code or coding, you want you are able to write the exact inputs. If you don't know the code, there are some limitations. That is, there are some limitations of the black box tester because he never know about the code. So त्याला actual input softwareला काय अप्लाय द्यायचं हे समजत नसणार आहे. He behaves like the customer and the customer have no knowledge of the internal code. If you have the internal code knowledge, so you are able to do or write the good test cases. The most of organizational companies today hire the candidate which have good in the testing as well as he must know the programming. So if the testers have the knowledge of the programming code, then he or she can done the testing very well. So see here how to find out whether all the code written by the developer is covered well or not. Okay, so there are the three techniques are there. First is that program statement and the line coverage. Second is that branch coverage, and third one is that condition coverage. If every program statement is executed, if every branch is executed, if every condition is executed, then you can say that all the code is executed for the inputs written in the test cases. So see first program statement and the line coverage. Suppose if you are monitoring the statement coverage while you test your software, your goal is to what? To make sure that you execute every statement in the program at least once. Okay, suppose this is a code, there are the 3-line code. For example, okay, that is first statement executed hello world, second is it prints the date, current date, and third statement prints the current time. Okay.
So as a white box tester, you want to apply the input to the software which covers all the statement or line coverage. Each line or each statement must be executed at least once. एकापेक्षा जास्त वेळा एक्झिक्यूट झालं तरी चालेल, परंतु ऍटलिस्ट जे स्टेटमेंट आहे प्रोग्रामिंग मधलं ते ऍटलिस्ट एकदा तरी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे असे इनपुट तुम्हाला द्यावे लागतात. जेव्हा तुम्ही प्रत्येक स्टेटमेंट जर प्रोग्रामचा एक्झिक्यूट झाला तर तुम्ही म्हणू शकताय की माझ्या इनपुटला जे इनपुट मी टेस्ट केसेस मध्ये लिहिलेले आहेत त्या इनपुटला प्रोग्रामरनं डेव्हलपरनं लिहिलेला सगळा कोड एक्झिक्यूट झालेला आहे. So in program statement, your goal is to what? Your goal is to make sure that you execute every statement in the program at least once. तुमच्या इनपुटला प्रोग्राम मधलं प्रत्येक स्टेटमेंट ऍटलीस्ट एकदा तरी एक्झिक्यूट होणार आहे. The principal idea behind that is what? Unless the statement is executed, we have no way of knowing if an error exists in that statement. आता स्टेटमेंट सगळे एक्झिक्यूट होतात हे का बघायचं? Because we are developers. We make mistakes. So at least प्रत्येक स्टेटमेंट एकदा जरी एक्झिक्यूट जर झालं तर आपण कुठल्याही स्टेटमेंटमुळे एरर क्रिएट होत नाही, बग क्रिएट होत नाही हे आपण ठामपणे सांगू शकतो. एरर एक्झिस्ट आहे का नाही हे कधी समजणार आपल्याला? जोपर्यंत तुमच्या कोड मधला प्रत्येक स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही की तुमच्या त्या ऍप्लिकेशन मध्ये त्या प्रोग्राम मध्ये एरर आहे का तो एरर फ्री आहे. त्यामुळे बेसिक प्रिन्सिपल आयडिया अशी आहे की स्टेटमेंट सगळे कव्हर होतात का नाही हे तुम्हाला टेस्ट करावं लागेल आणि तसे इनपुट तुम्हाला अप्लाय करावे लागतील. एक इनपुट द्यावं लागेल, कोड चेक करावं लागेल की कुठले कुठले स्टेटमेंट एक्झिक्यूट झाले. सपोज काही स्टेटमेंट रिमेनिंग असतील तर त्यासाठी ते एक्झिक्यूट होण्यासाठी दुसरे कुठले स्टेटमेंट इनपुट तुम्हाला द्यावं लागेल हे शोधावं लागेल. ऍटलिस्ट प्रत्येक स्टेटमेंट एकदा तरी एक्झिक्यूट झाल्याशिवाय आपल्याला आपलं ऍप्लिकेशन बग फ्री किंवा एरर फ्री आहे असं याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. सेकंड वन, सी हिअर, इथे काय बघितलं आपण? तीन स्टेटमेंट एक्झिक्यूट झाले एखाद्या इनपुटला प्रोग्राम आपण रन केल्यानंतर. तर सपोज this program, that is the first statement prints the hello world. Second statement, in second statement we are introducing a condition, that is if date is 1/1/2021 then it prints happy new year, else it prints the date is and the time is. आता हा सगळा कोड, ह्या सगळ्या कंडिशन्स, हे सगळे स्टेटमेंट एक्झिक्यूट होण्यासाठी आपल्याला इनपुट का द्यावं लागेल? सपोज आय एंटर्ड द डेट ॲज 1/1/2021. कुठले कुठले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहेत? पहिलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल हॅलो वर्ल्ड, सेकंड स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि थर्ड स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. ओके, तिसरं, चौथं, पाचवं आणि सहावं स्टेटमेंट जे आहे ते एक्झिक्यूट होणार नाही. बिकॉज if the condition is satisfied then it prints only that much part, else part त्याचा एक्झिक्यूट होणार नाही. मग इथं आपण काय म्हणू शकतो? इथं संपूर्ण कोड माझा कव्हर झालेला नाही कारण माझ्या इनपुटला पहिले 3 स्टेटमेंटच एक्झिक्यूट झाले. मग आता मला दुसरे 3 स्टेटमेंट जे आहेत ते एक्झिक्यूट होतात का नाहीत आणि ते काय एरर इंट्रोड्यूस करतात का नाही हे टेस्ट करण्यासाठी मला इनपुट काय द्यावं लागेल? डेट अदर दॅन 1/1/2021 ही डेट सोडून दुसरी डेट मला इनपुट करावी लागेल. त्यावेळी काय होईल? त्यावेळी तुमचा एल्स पार्ट तुमचा डेट आणि टाइम प्रिंट. ओके, सो टू टेस्ट this much code we want the 2 inputs. The first one, we want the first input as 1/1/2021 and you want to introduce the second input or the date other than 1/1/2020. Okay, so जिथे कंडिशन्स असतात त्यावेळी कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी किंवा कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतरचा ब्लॉक आणि सॅटिस्फाय नाही झाली त्याच्यानंतरचा ब्लॉक हा पूर्ण एक्झिक्यूट करून आपल्याला बघावं लागेल. त्यासाठी जे इनपुट्स आहेत ते आपल्या टेस्ट केसेस मध्ये ऍड करावे लागतील. ओके, सो अटेम्प्टिंग टू कव्हर ऑल द पाथ्स इन युअर सॉफ्टवेअर इज कॉल्ड एज पाथ टेस्टिंग.
The simplest form of the part testing is called as branch coverage testing. Okay? प्रोग्राम मधला तुमचा प्रत्येक पाथ, प्रत्येक फ्लो एक्झिक्यूट होतो का नाही हा तुम्हाला चेक करावा लागेल. तसे इनपुट्स तुम्हाला तुमच्या टेस्ट केसेस मध्ये ऍड करावे लागतील. दिस इज कॉल्ड एज अ ब्रांच कव्हरेज. सी हियर द फर्स्ट ब्रांच इज नथिंग बट व्हाट, if the condition is satisfied. Second branch is what, if the condition is not satisfied. So हा जेव्हा तुम्ही कोड बघाल की ह्या इनपुटला माझे हे स्टेटमेंट ही ह्या ब्रांचेस एक्झिक्यूट होतात परंतु ह्या होत नाहीत, तर मग त्या राहिलेल्या ब्रांचेस एक्झिक्यूट होण्यासाठी काय इनपुट द्यावं लागेल हे व्हाईट बॉक्स टेस्टर चांगल्या प्रकारे सांगू शकतो. ओके, सो सी हियर द ब्रांच टेस्टिंग गॅरंटीज द स्टेटमेंट कव्हरेज. आता ब्रांच टेस्टिंग जेव्हा करताय त्यावेळी तुम्ही म्हणू शकताय की प्रत्येक ब्रांच कव्हर होण्यासाठी जे इनपुट्स गरजेचे आहेत ते आपण अप्लाय करणार आणि त्याच्यानुसार प्रत्येक स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल याची गॅरंटी ब्रांच कव्हरेज देते. ओके, अ स्ट्रॉंगर टेस्टिंग कंपेअर टू द स्टेटमेंट कव्हरेज टेस्टिंग. ओके, सो सी हियर द अनदर एक्झाम्पल, print hello world. Here the multiple conditions are there. That is, if date is 1/1/2021 and the time is 000000, then print this, else print this. So इथं काय आहे, इथं कंडिशन मल्टिपल कंडिशन्स. सो मल्टिपल कंडिशन चे इनपुट्स सॅटिस्फाय होणारे आणि सॅटिस्फाय न होणारे असे इनपुट्स तुम्हाला अप्लाय करावे लागतील आणि टेस्ट करावं लागेल की प्रत्येक स्टेटमेंट तुमचं एक्झिक्यूट होतं का नाही. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण दोन ब्रांचेस बघितल्या, कंडिशन एकच होती, इथं मल्टिपल कंडिशन आहेत. ओके, सो सी हियर इफ आय apply the input as 1/1/2021 and if I enter the time as 000000, then it will print what, happy. What is the second one? पहिले तीन स्टेटमेंट ह्या इनपुटला तुमचे एक्झिक्यूट होतील. जी डेट आणि टाइम तुम्ही इथे सांगितली कंडिशन मध्ये ती सॅटिस्फाय झाली तर पहिले तीन स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. जर डेट तुम्ही चुकीची टाकली, टाइम बरोबर टाकला तर एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. जर डेट चुकीची टाकली, टाइम बरोबर टाकला तरी एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल आणि दोन्ही चुकीचं टाकलं तरी तुमचा एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. सो या चार केसेसचे इनपुट तुम्हाला तुमच्या प्रोग्रामला अप्लाय करून बघावे लागतील. पहिलं इनपुट द्यावं लागेल इफ द डेट इज राईट अँड टाइम इज राईट. सेकंड इनपुट द्यावं लागेल इफ द डेट इज राईट अँड डेट इज रॉंग, टाइम इज रॉंग. थर्ड इनपुट द्यावं लागेल इफ द डेट इज रॉंग बट टाइम इज राईट. अँड फोर्थ इनपुट द्यावं लागेल इफ द डेट इज राईट बट द टाइम इज रॉंग. or time is right and date is wrong. Okay? So हे इनपुट्स अप्लाय करून तुम्हाला प्रत्येक इनपुटला तुमची जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होत असेल तर कुठले स्टेटमेंट एक्झिक्यूट होतात आणि होत नसतील तर एक्सपेक्टेड स्टेटमेंट एक्झिक्यूट होणं कुठलं आहे हे तुम्हाला इथं आपल्याला टेस्ट करता येईल. सो कंडिशन कव्हरेज, इट इज कॉल्ड एज अ कंडिशन कव्हरेज टेस्टिंग. कंडिशन कव्हरेज टेस्टिंग टेक्स द एक्स्ट्रा कंडिशन ऑन द ब्रांच. ब्रांच मध्ये एक कंडिशन होती आपण बघितली, इथे मल्टिपल कंडिशन आहे which is called as a condition coverage. Okay, so this is all about the code coverage. So you want to know as a white box tester whether for a given input all the code is executed or not. To provide the guarantee that is bug free software or quality of your software, each statement in your program must be executed, and your job as a tester writing the input in the test cases such that each statement, each branch, each condition in your program must be executed at least once. Okay? At least प्रत्येक कंडिशन, प्रत्येक ब्रांच, प्रत्येक डिसिजन, प्रत्येक स्टेटमेंट, प्रत्येक पाथ, प्रत्येक कंट्रोल फ्लो, प्रत्येक डेटा फ्लो एकदा तरी एक्झिक्यूट होणं गरजेचं आहे.
त्याशिवाय आपल्याला आपला सगळा कोड कुठल्या इनपुटला रन होतो, कुठल्या इनपुटला रन होणार नाही आणि आपल्याला बग फ्री ॲप्लिकेशन तयार करता येतं का नाही हे समजणार नाही. ओके. So the one of the technique of the white box testing is nothing but what? Dynamic white box testing is nothing but what? Functional testing, statement coverage, decision coverage, branch coverage, condition coverage. Okay. So all this coverage is also called as a code coverage. Okay. Statement coverage, decision coverage, branch coverage, condition coverage, path coverage. To combine all that, you can say that code coverage. It is all code coverage. Okay. So one more technique is there. We'll see in the later on. That is code complexity टेस्टिंग. आता पण आपण सिंपल एक्झाम्पल बघितले की एकापेक्षा जास्त ब्रँचेस एक्झिक्यूट होतात का नाही चेक करणं, एकापेक्षा जास्त कंडिशन दिल्या असतात तर दिले कुठले इनपुट्स द्यायला पाहिजे जेणेकरून सगळ्या कंडिशन एक्झिक्यूट होतील. परंतु काही ॲप्लिकेशन्स एवढे कॉम्प्लेक्स असतात की which contains the number of the branches, number of the paths, number of the conditions, nested branches. At that time, this coverage testing is not sufficient. You want to define certain new testing technique, that is which is called as a code complexity testing, which is done by defining the graph. Okay. Let's see what is the code complexity testing. So let's see what is meant by code complexity testing. Okay, up to now, I repeat that up to now we had learned about the white box testing, dynamic white box testing. In that, we've seen what is meant by code coverage. Okay, how statement coverage, branch coverage, and condition coverage are taken place. Okay, the goal is that as a tester, you want to write the test cases to cover all the paths, all the branches, all the statement execution for a given input. आपल्याला ॲज अ व्हाईट बॉक्स टेस्टर काय बघायचं आहे, आपल्याला इंटरनल कोड माहिती असणार आहे. आपलं एम हे असणार आहे की जो कोड लिहिलेला आहे ते प्रत्येक स्टेटमेंट ॲटलिस्ट एकदा तरी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. त्या प्रकारचे इनपुट तुम्ही देऊन लिहिलेला कोड एक्झिक्यूट होतो का नाही तो बघावा लागेल. जो एखाद्या इनपुटला रिमेनिंग कोड राहील तो एक्झिक्यूट होण्यासाठी दुसरं कुठलं इनपुट हवं आहे हे तुम्हाला शोन करावं लागेल, आयडेंटिफाय करावं लागेल आणि ते इनपुट सॉफ्टवेअरला देऊन तो राहिलेला कोड कव्हरेज करून घ्यावा लागेल. सो आता पण आपण जे बघितले ते बेसिक कन्सेप्ट होते. बट इन सर्टन एक्झाम्पल्स, इन सर्टन प्रोग्राम्स, the program are too complex one. Okay, there are the number of the paths are there. Okay, so how to calculate, or there are some nested path also in the programming. Okay, so how to calculate or how to identify the paths in a given program. Okay, and after that your first job is to identify the different paths, nested paths in a given program, as well as writing the inputs in the test cases to cover all that paths. Okay, so if the code is complex one, if the code contains the number of paths, if the code contains the hierarchy or nested paths, okay, so calculating the paths or identifying the different path in a program, there is one technique which is called as code complexity testing. Okay, so see here, the cyclomatic complexity in a software testing is a testing metric used for measuring the complexity of a software program. Okay. It is called as a cyclomatic complexity. Okay. So it is a testing technique which is used to measure the complexity of the software program. एखाद्या प्रोग्रामची कॉम्प्लेक्सिटी कशी मेजर करायची, तर त्या प्रोग्राम मध्ये किती डिफरंट पाथ्स आहेत, किती फ्लो आहेत, हे फ्लो हा पाथ मेजर करायचं काम हे टेस्टिंग करतं. That is, it is a quantitative measure of independent path in a source code of a software program. Cyclomatic complexity can be calculated by using the control flow graphs. Okay. आता प्रोग्राम मधले वेगवेगळे पाथ्स, वेगवेगळे एक्झिक्युशन पाथ्स फाइंड आउट करण्यासाठी कंट्रोल फ्लो ग्राफ ड्रॉ केला जातो आणि त्याच्यानुसार तुमचा प्रोग्राम किती पाथ कंटेन करतो त्याच्यानुसार त्याची कॉम्प्लेक्सिटी किती आहे हे ठरवलं जातं. सो हियर to calculate the complexity of your program, you want to draw the control flow graphs, or
with respect to functions, modules, methods or classes within a software program. मग तो कंट्रोल फ्लो एखाद्या फंक्शनचा असेल, एखाद्या प्रोग्रामचा असेल, एखाद्या मॉड्यूलचा असेल किंवा इंटिग्रेटेड केलेल्या मॉड्यूलचा असेल किंवा पूर्ण सिस्टीमचा, पूर्ण सॉफ्टवेअरचा पाथ असेल. ओके. So independent path is defined as what? The path is defined as the path that has at least one edge which has not been traversed before any other paths. At least एकदा तरी प्रत्येक कंडिशन तुमची एक्झिक्युशन व्हायला पाहिजे असा पाथ तुम्हाला त्या कंट्रोल फ्लो मध्ये डिफाइन करावा लागेल. ओके. This complexity is defined by one of the member which is called as Thomas McCabe. Okay. That's why it is called as what? McCabe's cyclomatic complexity. Okay. So this technique find out the complexity or how many paths in your program by drawing the control flow graph. So see here, suppose the graph also contains, the graph contains the node and the edges. Okay. So in the graph, the node represents the processing task, or you may say that the conditions in your program, while the edges represents the control flow between the nodes. Okay. एजेस जे आहे ते तुमचा कंट्रोल फ्लो शो करणार आहेत आणि जे नोड्स आहेत ते प्रोसेसिंग टास्क किंवा तुमची कंडिशन डिफाइन करणार. ओके. सो देर आर सम नोटेशन्स डिफाइन इन दिस कॉम्प्लेक्सिटी technique, that is flow graph notation for a program defines several nodes connected through the edges. Okay. So see first one, सिक्वेन्स दाखवायचा असेल तर एक नोड पासून दुसऱ्या नोड पर्यंत एज दाखवलेले तो सिक्वेन्स असेल. व्हाईल लूप बघा, व्हाईल कंडिशन इज टू, एका नोड पासून दुसऱ्या नोडला फ्लो तुमचा गेलेला आहे. त्याच्यानंतर कंडिशन किंवा तो लूप एक्झिक्यूट झाल्यानंतर परत बॅक तुमचा एज त्या नोडला दाखवलेला आहे. आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर तिसऱ्या नोडला तुमचा फ्लो दाखवलेला आहे. इफ एल्स मध्ये बघा, इफ द कंडिशन इज ट्रू एका नोडला जाईल, एंडला जाईल. इफ द कंडिशन इज फॉल्स दुसऱ्या नोडला जाईल, देन इफ एल्सच्या एंडला जाईल. ओके. तसंच अंटिल एका नोड पासून दुसऱ्या नोड पर्यंत कंट्रोल फ्लो एज ने दाखवलेला आहे. जोपर्यंत ती कंडिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथपर्यंत तुमचं एक्झिक्युशन राहील. परत कंडिशन पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या नोडला जाईल किंवा पहिल्या नोडला. ओके. सो दीज आर द नोटेशन्स टू डिफाइन द ग्राफ. ओके. So see the one of the example of that one. Before that, write down or see how to calculate the cyclomatic complexity. There are some mathematical formulas are there. That is mathematical representation. Mathematically, it is set of independent paths through a graph diagram. Okay. So the code complexity of the program can be defined as using the formula V of G is equal to E minus N plus 2, where the E is nothing but the number of the edges and N is nothing but what? The number of the nodes. Okay. So complexity define करण्याचा formula आहे E minus N plus 2, or you can say that P plus 1, where the P is nothing but the number of predicate nodes. Predicate nodes means what? Predicate nodes means what? The node that contains the conditions. जेवढ्या conditions तुमच्या प्रोग्राम मध्ये आहेत प्लस 1 एवढी कॉम्प्लेक्सिटी तुमच्या प्रोग्रामची असणार आहे आणि तेवढे टेस्ट केसेस मध्ये इनपुट्स तुम्हाला लिहावे लागतील. Okay. So see here, the example is that suppose see the code, I is equal to 0, N is equal to 4, while I is less than N minus 1. Just a minute. So see the code here, I is equal to 0, N is equal to 4, while I is less than N minus 1, do this one, while J is less than N, do this one. In that, if A of I is less than A of J, then swap this one. Okay. So see here, okay, what it contains. It contains the three conditions. Okay. There are the two while loops and one if loop. Okay. So the path is, you want to write the test cases or input that will cover all the conditions given in the example. Okay. So it is not that much easy to write the input. Okay. So the better technique is that use the code complexity technique, that is draw the control flow graph. Okay. If you know the control flow, you can easily write
the inputs in the test cases. Okay. So what the mathematical representation says, whatever the conditions are defined, or the task is defined by the node, and the flow is defined by the edges. Okay. So see here, the first condition is that is node first, okay, that is while condition is true, it goes to the number 2, or it will goes to directly number 7. Okay. If while its condition is true, it goes to the node number 2. Okay. In that, the second node defines the second while loop. If while j is less than n, then it goes to the condition 3. The first node represents the first while loop, second node represents the second while loop, third node represents the if condition. Okay. So if the first condition is true, it goes to the second while loop. If this is true, it goes to the if loop. If condition is true, it goes to the fourth node. If condition is false, it goes to the else part, that is node 5. Okay. Again, if it ended, it goes to the node 2, that is it continues to the while loop. Again, from that it end the loop, which is shown by the node 6. Again, here is there is here is end of the one of the end while loop. Okay. So it goes to the node 1, and finally the first while loop is ended, it goes to the node 7. Okay. So if you see, the mathematical formula is what? E minus n plus 2. So E is what? Number of the edges. Okay. So here are the number of the edges are 9, number of the nodes are 7. Okay. So 9 minus 7 plus 2 is equal to 4. Or you can calculate it by using how many condition nodes are there plus 1. Okay. So there are the 3 conditions here, that is 2 while loops and 1 if loop. So 3 plus 1 is equal to 4. Okay. So you can say that there are 4 possible ways or 4 possible paths to execute that program. Okay. That is, first path is 1 to direct 7, 1 7, or you can say that from 1 to 2, 2 to 6, 6 to 1, 1 to 7. This is second path. Next one is what? From 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 2, 2 to 6, 6 to 1, and 1 to 7. This is the third possible path. Then the last one is what? 1 to 2, 2 to 3, 3 to 5, 5 to 2, 2 to 6, 6 to 1, 1 to 7. Okay. So this path, this control flow, from this control flow and the mathematical calculation, you can say that there are 4 possible paths available in your code. So what is the job of your tester? As a tester, you want to write the test cases that will cover all these 4 paths. Okay. So it will help you, this path will help you. Okay, or this mathematical calculation or this complexity, whatever we define the complexity, this will help you to write the test cases. Okay. So here how this metric is useful for software testing. So basic path testing is one of the white box test technique, and it guarantees to execute at least one statement during the testing. So it checks each linearly independent path through the program, which means number of test cases will be equivalent to cyclomatic complexity of the program. Okay, so this metric is useful because m can be number of the test cases to achieve the branch coverage, and m can be number of the paths through the graph. Okay. So this is nothing but the code complexity testing. Once again I repeat that whatever we learn in the code coverage, okay, what is the job of the white box tester? White box tester चा जॉब आहे की असे टेस्ट केसेस तुम्ही लिहायला पाहिजेत ज्या टेस्ट केसेस मध्ये जे इनपुट्स आहेत त्या इनपुटनं तुमचा सगळा कोड, प्रत्येक स्टेटमेंट, प्रत्येक ब्रँच, प्रत्येक कंडिशन त्यातली एक्झिक्यूट होऊन तुम्ही त्याचं आउटपुट चेक केलं पाहिजे. कोड कव्हरेज मध्ये आपण स्टेटमेंट कव्हरेज बघितलं, ब्रँच कव्हरेज बघितली, कंडिशन कव्हरेज बघितली.
तर कंडिशन ब्रांचेस जर कमी असतील तर आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो की कुठल्या कंडिशन्स आहेत आणि त्याच्यानुसार कुठलं इनपुट देऊन मला या सगळ्या कंडिशन्स किंवा ब्रांचेस एक्झिक्यूट होतील असे इनपुट्स देता येतील. परंतु काही वेळा तुमचा प्रोग्राम नंबर ऑफ पाथ्स कंटेन करत असतो, हिरार्ची ऑफ पाथ्स असतात तिथं किंवा नेस्टेड पाथ असतात. सो ते डिझाईन करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला ते फाइंड आउट करण्यासाठी आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला एक दुसरी टेक्निक यूज करावी लागेल बिकॉज इट इज नॉट दॅट मच इझी. So one of the testing is available, that is code complexity testing. ज्याच्यामध्ये कंट्रोल फ्लो ग्राफच्या साहाय्याने तुमच्या प्रोग्राममध्ये किती पाथ्स अवेलेबल आहेत, तुमच्या त्या कोडची कॉम्प्लेक्सिटी किती आहे, किती वेगवेगळे पाथ्स अवेलेबल आहेत आणि त्या पाथवरून मला ते पाथ कव्हर होण्यासाठी कुठल्या इनपुट टेस्ट केसेस मध्ये लिहावे लागतील हे मी इझिली आयडेंटिफाय करू शकतो. दिस इज कॉल्ड एज कोड कॉम्प्लेक्सिटी टेस्टिंग. So this is all about the white box testing. We'll learn about the white box testing. We'll learn about static white box testing. In that we'll learn what is meant by review, that is formal, informal, peer review, what is meant by technical review, what is walkthroughs and inspections. All these are nothing but to identify or reviewing or examining the design and the code. In the next part we had seen what is meant by dynamic white box testing and the techniques of the dynamic white box testing. In that the measure is nothing but the functional testing, then code coverage. In that we learn the program statement, branch coverage, condition coverage, and lastly nothing but what, the code complexity testing. So it is all about the white box testing.